आता माझ्यासोबत महाराष्ट्रातले 3 वेगवेगळे क्रिएटर्स आहेत आणि हे तिघंही खूप पॉप्युलर आहे. बरं, यांच्या पॉप्युलॅरिटीचं कारण म्हणजे त्यांची त्यांची बोलीभाषा. तर माझ्यासोबत आहे डी.पी. दादा, अंकिता आणि मंगेश. मग तिघांचंही स्वागत आहे. मला एकच म्हणजे कॉमन धागा जो तुम्हाला जोडतो तो म्हणजे क्रिएटरचा. कुणाला मी म्हणलो, तू जोडणार आहे का काय म्हणून तिकडे बघाल तुम्ही. बरं, बोलीभाषेचं किती महत्त्व आहे डी.पी. दादा? एखाद्याचं अस्तित्व निर्माण करण्या इतपत बोलीभाषेचं महत्त्व, म्हणजे जे मला माझ्या माथी मिळालं किंवा पदरी पडलं ते या भाषेच्या प्रेमामुळं मला मी इथंपर्यंत येता आलं, इथंपर्यंत पोचता आलं. म्हणजे आज या भाषेच्या जीवावरच तुम्ही माझा इंटरव्ह्यू घेताय. महाराष्ट्र शासनाच्या ह्या एवढ्या मोठ्या संमेलनासाठी मला बोलवलं जातं, आमच्या भाषेबद्दल काहीतरी इथं आम्हाला विचारलं जातं. बिग बॉससारखा मोठा एक टेलिव्हिजन प्रोग्राम आम्हाला करायला मिळाला. वेगवेगळ्या लोकांपर्यंत आम्हाला पोचता आलं. तर ह्या भाषेमुळंच खूप म्हणजे भाषा ही फक्त भाषा नाही आहे, ती तुमचं अस्तित्वही ठरवू शकते. खरं आहे. म्हणजे अंकिता, तुझ्याबद्दल काय बोलायचं? तुझं दुसरं नावच आहे कोकण हार्टेड. म्हणजे कोकणाचा आणि तुझा एक वेगळा घट्ट असा संबंध आहे. बोलीभाषेने काय काय दिलं? आज मला जे काही मिळालं ते सगळं या बोलीभाषेनेच दिलं आहे आणि बोलीभाषेमुळेच आज माझी एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. मी बोलीभाषेचा वापर करून ती ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला नाही, पण लोकांना माहीत होतं की ती भाषा तिला बोलता येते आणि ही तिकडची आहे. अशा प्रकारे जी सुरुवात झाली ती आज या मंचापर्यंत येऊन पोचली आहे. आणि बोलीभाषा जेव्हा आपण जपतो तेव्हा खऱ्या अर्थाने आपण आपल्या माणसांना जपतो. ज्या भाषेमुळे आपण कुठेही भारताबाहेर जरी गेलो तरी ज्या भाषेमुळे आपण आपल्या माणसांना ओळखू शकतो ती असते आपली भाषा, आपली बोलीभाषा. त्याच्यामुळे आम्ही कधीही असं केल्यानंतर रे काय रे असं म्हटल्यानंतर अरे मालवणी असं जे येतं ते त्या बोलीभाषेनेच येतं. नक्कीच आपुलकीची भावना निर्माण होते. मंगेश, तुम्ही नाशिकचे आहात आणि तुम्हाला तुमच्या बोलीभाषेनं किती आज ऑफकोर्स एक पॉप्युलॅरिटी मिळूनच दिली आहे, एक ओळख मिळवून दिली आहे, पण बोलीभाषेचं किती महत्त्व आहे काय सांगा? नाही, महत्त्व म्हणजे एका मुलाला आपल्या आईचं जेवढं महत्त्व असतं मला वाटतं तेवढंच महत्त्व आपल्या बोलीभाषेचं आपल्या आयुष्यामध्ये असतं. जे कॉन्टेंट करताना लोक जे ॲप्रिशिएट करतात आपल्याला की तुम्ही आपली बोलीभाषा सर्वत्र देशभर जगापर्यंत पोहोचवताय, मला वाटतं त्याच्यापेक्षा मोठी पोचपावती काही नाही आहे. आणि शेवटी ज्या मातीत वाढलो त्याच मातीचं प्रतिनिधित्व करण्याचं भाग्य जे लाभलं ते खरोखर अप्रतिम आहे. म्हणजे शब्दात व्यक्त करू शकत नाही असं. डी.पी. दादा, आज तुमच्या फॅनसोबत तुम्हाला तुमच्या भाषेत, कोल्हापुरी भाषेत बोलायचं झालं तर काय सांगायचं आज? काय नाही, असंच प्रेम ठेवा. काय वाटलं माझ्याकडे या, कधीतरी मटणाचं एखादं ताटबीट तुम्हाला देतो. काय शेवटी येऊ, अरे बाई आमचं प्रेम आहे त्याच्यावर. आमच्याकडं म्हणजे बकरी लोक हुडकायला जातात. या तुम्ही, तांबडा पांढरा आम्ही देऊ तुम्हाला छान. प्रेम करा आमच्याकडं आल्यावर, आमच्यावर प्रेम करा. आमच्याकडे आल्यावर आम्हाला सांगा. आम्ही नक्कीच, आमचा पाहुणचार म्हणजे पश्चिम महाराष्ट्राचा पाहुणचारच खूप वेगळा आहे. म्हणजे कोकणात आम्ही ह्याच्याकडे गेल्यानंतर मासे खायला मिळतात, सोलकढी प्यायला मिळते. म्हणजे हिनं मला बोललेलं नाही कधी, पण ह्यांच्या आईनं मला नेहमी बोलवलं आहे, बाबांनी मला बोलवलं आहे. हे इथं बोलवत्या, इथं काय ते खिचडी बिचडी करायला होत्या तेवढंच. आमच्याकडं आम्ही मटण आणून बनवून शिजवून भिजवून आता नुसतं घास भरवायचं राहतो. आम्ही एवढं प्रेम करतो आम्ही कोल्हापूरकर लोक. अंकिता, तुझ्या प्रेक्षकांना मालवणी भाषेत काय सांगायचं असेल तर काय सांग? मालवणी भाषेत मी आज सांगेन की पूर्वी जसा आपल्या भाषेत गावठी म्हटला जायचा तशी ती भाषा गावठी नाही असा. आपली जी भाषा असा ती आपली आपुलकी असा आणि ती जपाक होई. त्याच्यामुळे तितक्याच जितक्या ना आपण आपल्याबद्दल दुसऱ्यांका सांगतो तितक्याच आपुलकीन ती भाषा जपाक जावा आणि ती भाषा बोलत राहा. कारण आपण जर ती भाषा बोलत राहिलो तरच ती भाषा टिकतली आणि जेव्हा भाषा टिकतली तेव्हा आपण टिकतलो. मी एवढंच सांगेन की कधीकधी ना मी शेतकरी कुटुंबातला आहे, तर कधीकधी आता बैलांची संख्या बऱ्यापैकी कमी होत चालली. त्याच्यामुळे जी अवजारं आहेत बैलांसाठी जी वापरल्या जायची त्या अवजारांची संख्या कमी होत चालली. मध्यंतरी मी शिवळा शब्द ऐकला, म्हटलं अरे हा शिवळा शब्द मी कुठे ऐकला होता. नंतर मला कळलं अरे त्या रुमण्याला दोन्ही बाजूंनी शिवळा घालतो आपण, तो हा बैलांच्या वापरण्यातलं ते अवजार होतं त्याचा शब्द आहे. तर हे शब्द ना असे संपून नको जायला. मला ते खूप भीती वाटते की आपल्या बोलीभाषेतले शब्द जर संपायला लागले ना त्याच्या इतकं दुर्दैव नाही आहे. मला असं वाटतं हे सगळ्यांनी मिळून हे शब्द ना कुठेतरी लिहून ठेवा. ज्या जुन्या म्हाताऱ्या बाया ज्या ओव्या म्हणतात ते कुठेतरी लिहून ठेवायला पाहिजे आणि ते जतन केलं पाहिजे. कारण पुढच्या पिढीला हे शब्द ऐकायला पण मिळणार नाही कुठे. मला असं वाटतं ही आपली जबाबदारी आहे की आपण ते शब्द, ही बोलीभाषा सांभाळली पाहिजे.
नक्कीच. म्हणजे मंगेश, जसं तू म्हणालास की पुढच्या पिढीला सुद्धा हे शब्द आले पाहिजे, त्यांना त्याबाबत त्याची ओळख असली पाहिजे. भाषेची गोडी निर्माण करायला काय करावं की आजची पिढीसुद्धा, येणारी पिढीसुद्धा कनेक्टेड राहील आपल्या मराठी भाषेशी? भाषेची गोडी टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला सगळ्यात प्रथम लोकांमध्ये आलं पाहिजे, लोकांमध्ये राहिलं पाहिजे, लोकांच्या मनांचा विचार केला पाहिजे. आणि मी आवर्जून सांगेन, मी असं नाही की मी कुठल्या जिल्ह्यांना किंवा कुठल्या बाकीच्या ठिकाणांना मी ब्लेम करतो आहे, असं नाही आहे. आमच्या इकडं विशेषतः लोकांमध्ये मिक्स होण्याचं प्रमाण जास्त आहे. कारण आमच्या इकडं अजून फ्लॅट सिस्टीम्स आलेले नाही आहेत, आलेत त्या फार कमी प्रमाणामध्ये आहेत. आणि आमच्या इकडं अजूनही गल्ल्या आहेत, अजूनही चौक आहेत, अजूनही चौकांमध्ये रात्रीचं लोक मित्रमित्र बसतात, गप्पा होतात, गोष्टी होतात. त्या लॅम्पखाली, शासनाच्या लॅम्पखाली आम्ही आजही क्रिकेट खेळतो आहे. म्हणजे हे एकत्र येऊन सगळ्या गोष्टी ज्या डेव्हलप होतात ना, चाळीत राहणं किंवा ह्या ज्या डेव्हलप होतात ना, त्या तुम्ही मोठमोठ्या सिटींमध्ये खूप, आपण म्हणतो ना कधी कधी प्रगती आपल्या आडवं येते, यश आपल्या आडवं येतं. सेम कंडिशन आहे की आमच्या इकडं म्हणावा तितका विकास प्रचंड प्रमाणामध्ये काय झालेला नाही आहे. पण आमच्या बुद्धिमत्तेचा किंवा आमच्या विचारांचा काय म्हणतात त्याला, कमीपणाही तितका झालेला नाही आहे. आम्ही अजूनही एकत्र येण्याच्या गोष्टींवरच काम करतो. आम्ही अजूनही एकत्र कसं राहू शकतो, एकत्र कुटुंब प्रणाली अजूनही आमच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये जिवंत आहे. अशी सगळीकडे असावी, सगळीकडे राहावी. आणि हे जोपर्यंत शक्य होणार नाही ना, तोपर्यंत सगळे एकत्र टिकून नाही राहू शकतो. अंकिता, आत्ताच्या पिढीला किंवा येणाऱ्या पिढीला मराठी भाषेची गोडी लागावी, मालवणी भाषेची गोडी, बोली भाषेची गोडी लागावी, यासाठी काय वाटतं तुला, काय करावं? मला वाटतं की आता बऱ्यापैकी ती गोडी वाढलेलीच आहे. कारण सोशल मीडियामुळे आता लोकांना कळलं आहे की कोणत्याही भाषेला कमी लेखलं जात नाही आहे. प्रत्येक भाषेचा एक वर्ग आहे आणि तो वर्ग त्या भाषेवरती जीवापाड प्रेम करतो आहे. म्हणजे कुठेही साता समुद्रापार जरी असले तरी तिथून जेव्हा ती कमेंट येते ना की अरे आज मी लंडनमधून आज तुमचे व्हिडिओ बघते, तेव्हा ते बघून छान वाटतं की ती माणसंसुद्धा आता कुठेतरी तो कनेक्ट शोधत आहेत. आणि तो सोशल मीडियाने दिलेला आहे सगळ्यांना. त्यामुळे सांगावं नक्कीच लागणार नाही पुढच्या पिढीला की तुम्ही भाषा जपा. त्यांनी सुरुवात तर केलेली आहे, फक्त ती एका जसं हा म्हणाला की ते शब्द हे नको व्हायला, तसं मालवणीत पण बरेच असे शब्द आहेत जे माहीतच नाही आहेत लोकांना. जसं आमच्या इथे झाडूला झाडू नाही मिळत, वाढवण म्हणतात. वाढवण हा शब्द आता कमी होत चालला आहे. जरी मालवणी लोक बोलायला लागली तर तरी व झाडू मारतंस, व वाढवण घे, हा जो जुना शब्द आहे ना, ते खरंच विसरले नाही गेले पाहिजेत आणि ते जपले गेले पाहिजेत. तिथे आता तो प्रयत्न होणं खूप गरजेचं आहे. आणि मला जेवढं मी म्हणते की आपण जेनझीला बरीच नावं ठेवतोय, पण जेनझी या बाबतीत खूप शार्प आहेत की ते भाषा जपतायत. आणि ते बऱ्याच गोष्टी ज्या आपण म्हणत होतो की हे केलं पाहिजे, हे केलं पाहिजे, हे केलं जात नाही आहे, ते लोक ते करतायत. त्याच्यामुळे मला वाटतं की पुढची पिढी नक्कीच ती गोष्ट करेल. आणि मला असं वाटतं की यात तुमचंही खूप मोठं योगदान आहे, कारण आम्ही तुम्ही free सगळेच क्रिएट करताय कॉन्टेंट, ते तुमच्या भाषेत करताय, तुमच्या आम्ही बोली भाषेत. त्या ह्याच्यातला एक ब्रिज आहोत की आम्ही तो काळसुद्धा बघितला आणि आता हा काळसुद्धा बघतोय. सो आम्ही ते एक मध्ये म्हणजे 90sचा वेळ आणि आताचा वेळ, ह्यातलं एक जी गॅप आहे ना, ती आम्ही आहोत. करेक्ट. त्याच्यामुळे आम्ही तो एक ब्रिज बांधून दिला आहे. पण मला वाटतं की आता ते खूप चांगल्या पद्धतीने पुढे जाते. मंगेश, मराठी भाषेची गोडी लागावी म्हणून काय करावं? सगळ्यात पहिले घरामध्ये ती बोलीभाषा बोलली गेली पाहिजे, तेव्हा ती लहान मुलांच्या मध्ये येईल, तेव्हा ते बोलायचा प्रयत्न करतील. कारण शाळेमध्ये काय शिकवतात याच्यावरती आपलं काही कंट्रोल नाही आहे. जेव्हा मुलगा घरी येतो त्याच्यानंतर आपण घरी त्याच्यावरती काय संस्कार करतोय, घरी कुठल्या भाषेत बोलतोय, घरी कुठल्या भाषेचं महत्त्व त्याला समजून सांगतोय, हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि मला वाटतं ते झालं ना की आपोआप सगळीकडे गोडी, सगळ्यांना गोडी लागेल मराठीची. एक शेवटचं ते म्हणजे भाषेवर आपलं प्रेम असलं ना की आपण व्यक्त होताना आपल्या भाषेत मोस्ट ऑफ द टाईम व्यक्त होतो. तर आता DP दादा जेव्हा खूप राग येतो, सटकते, तेव्हा तुमच्या भाषेत तुम्ही कसे व्यक्त होता? आणि स्पेशली आपल्या भाषेतली जी शिवी असते ती पण युनिक असते हो, तेव्हा असं वाटतं की हा समाधान वाटतं, जरा रिलॅक्स्ड वाटतं. तसं जेव्हा पण आम्हाला राग येतो ना, त्यावेळी आम्ही एकच वाक्य बोलतो, म्हणजे शिवी पण देऊ. चालेल ना? हां, मला काय नाही, आमच्याकडं आम्ही प्रेमानं बोलतो. पैतानानं केस कडीन रांडेचे असं म्हणतो आम्ही. लावा नाहीतर नाही लावा, पण ते आम्ही म्हणतोच. इवन आम्ही काय होतं ना, त्या भाषेबद्दल आम्ही इतके मुरलो नाही त्या भाषेत की कधी कधी माझ्या मुलालासुद्धा मी हे शब्द वापरतो. म्हणजे हे ॲक्च्युली अभिमान नाही आहे, पण ठीक आहे, चला आम्ही त्या निमित्तानं त्यालाही ते शब्द कळत चालले आहेत किंवा ते फार वेगळ्या लेवलचं काही नाही आहे, इथं नॉर्मल ह्या गोष्टी घेतल्या जातात हे त्यालाही कळेल.
असाच कुठल्या ना कुठल्या माध्यमातून आपण त्यांच्यापर्यंत आपल्या जुन्या गोष्टी पोहोचवतोय. आता तो एक शब्द जर सोडला तर बाकी सगळ्या शब्दांची त्याला शिक्षणाची गरज आहे, हे तितकंच खरं. ते तसंच आहे. म्हणजे इव्हन मालवणीमध्ये सुद्धा जेव्हा आम्ही असं म्हणतो की बऱ्याच दिवसांनी आपला मित्र जर आपल्याला दिसला तर आपण मराठी भाषेमध्ये बोलायला गेलं, काय रे कसं आहेस, खूप दिवसांनी दिसलास. पण तेच मालवणीमध्ये बोला, अरे मेले तू जितो असं, म्हणजे अरे तू जिवंत आहेस असं जेव्हा विचारतो त्यात एक वेगळी आपुलकी असते आणि त्या पद्धतीने आम्ही ते विचारतो. आता मला विचारशील तर मी माझ्या नवऱ्याशी भांडताना मला मराठी असं मध्ये संपतं माझं आणि मला मालवणीच चालू होतं आणि मी जोरजोरात मालवणी रोज आणि पण अनुभवलेलं आहे, ते बघितलेलं आहे. आणि जेव्हा मी मालवणीत बोलायला लागले, तुका कळाक नाही, तू कशा, मग तू जिमाक खेका गेलं, तू म्हणून जिमाक म्हणजे काय असतं. मी जिमला गेलो होतो आणि मग तिची एक मजा असते किंवा त्या भांडणाला एक तो असा ऐकत राहतो. आणि जेव्हा मी पण कुठे बाहेर मालवणी भाषेत बोलत असते तेव्हा लोक असे कौतुकाने, तर त्यांना ती एक ते गाण्याचा एक वेगळा जो हे आहे, म्हणजे सूर आहे मला तो सूर लोक बघतात आणि काय खूप भारी वाटतं ऐकायला असं त्यांना वाटतं. पण त्याच्यामुळे आम्हाला चिडणं आणि आम्हाला व्यक्त होणं खूप सोपं होऊन जातं की आम्ही मालवणी भाषेत हवं तेवढं व्यक्त होतो पण समोरचा व्यक्ती हसत असतो. मंगेश, कसा व्यक्त होशील, राग कसा काढशील तुझ्या भाषेत? खरं तर तशी एकच शिवी मी कॅमेरामध्ये देऊ शकतो, नाहीतर माईक फुटू शकतो, अशा काही काही शिव्या आहेत आमच्या बोली भाषेत. पण मी व्हिडिओमध्ये माझ्या बऱ्याच वेळेस वापरतो की अरे सुक्काळीच्या. आता सुक्काळीच्या या शब्दाचा अर्थ माझ्या काकांना विचारलं तर गावात काही डुकरं असतात जी दिवसभर काहीतरी सुकाळपणा करत फिरत असतात उकिरड्यावरती, त्यांना सुक्काळीच्या म्हणतात. ती शिवी मला अशी एकदम बरोबर वाटते, सुक्काळीच्या. क्या बात आहे, थँक्यू सो मच, धन्यवाद. Thank you. थँक्यू.